नमस्कार. वेलकम टू अवर शो दोन बायका गप्पा ऐका. मी अपर्णा दीक्षित. मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि 2 मुलांची आई आहे. मी अवंती दामले. मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, वेलनेस कन्सल्टंट आणि 2 मुलींची आई आहे. आम्ही दोघी घट्ट मैत्रिणी आहोत आणि खूप गप्पा मारतो. आमच्या गप्पा हा आमचा टाइमपास नसून ऑक्सिजन आहे. अशा आमच्या गप्पा घेऊन आलो आहोत ह्या पॉडकास्टमध्ये, ज्यात आम्ही मारणार आहोत रोजच्या आयुष्यावर गप्पा. मुलं, करिअर, संसार, अवतीभवतीचं जग, थोडंसं गॉसिप, थोड्या ट्रेंडिंग बातम्या. तुम्ही सामील व्हा ह्या आमच्या गप्पांमध्ये. चला तर मग, गेट कम्फर्टेबल, गेट युअर कॉफी आणि सुरू करूयात दोन बायका गप्पा ऐका. नमस्कार. आज आहे बुधवार आणि आपण भेटतोय 2 बायका गप्पा ऐका या आमच्या पॉडकास्टवर. मी अपर्णा दीक्षित आणि माझ्या बरोबर आहे माझी मैत्रीण आणि को होस्ट अवंती दामले. अवंती, सध्या कंपन्यांमध्ये अप्रेझल्स चालू आहेत आणि अनेकदा पुरुषांच्या गटामध्ये एक पेटंट अशी कमेंट ऐकू येते की तिला प्रमोशन न मिळायला काय झालं, ते मिळणारच होतं. एक स्त्री म्हणून विचार केलास तर किती किळसवाणी गोष्ट आहे. या आठवड्यात अशीच एक केस आली आहे बरं का माझ्याकडे, आणि एका ब्रेक नंतर मी ही सगळी स्टोरी तुला सांगणार आहे. तर श्रोते हो, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा 2 बायका गप्पा ऐका. वेलकम बॅक. आपण ऐकतोय 2 बायका गप्पा ऐका. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण डिस्कस करतोय की स्त्रियांना मिळणारं प्रमोशन. तू सांगितलंस ते ऐकून मलाच घाण वाटली की एक बाई म्हणून काय वाटत असेल. आय नो. अगं, ही मुलगी आहे ना, IT कंपनीमध्ये आहे. तिला आता बाळ झालंय आणि बट शी इमिजिएटली जॉईन बिकॉज एनिवे घरनं काम चाललं होतं. सो शी वॉज रिअली हॅपी की मला सगळं बॅलन्स करता येतंय आणि सगळं इतकं चांगलं घरनं व्हर्च्युअली चालू होतं काम तिचं. आणि मग आता जेव्हा अप्रेझल्स झाले तर तिला जे अपेक्षित प्रमोशन होतं ते नाही मिळालं. ओके. आणि मग आणि अजून एक तिची मैत्रीण आहे की जी अशी आहे लाईव्हली आहे ऑफिसमध्ये. द फर्स्ट चान्स ऑफिस सुरू झालं, लगेच ऑफिसला गेली आणि तिला मिळालं. सो ह्या दोन्ही केसमध्ये देर इज दिस डिस्कशन अमंग ऑल द टीममेट्स की हिला तर काय मिळणारच होतं. आणि दिस लेडी जी माझ्याकडे येते ती शी इज व्हेरी डिसअपॉइंटेड की तिला जे अपेक्षित तिला नाही मिळालं. सो देर इज दिस टसल त्यांच्यामध्ये चालू आहे की ती जाते ना ऑफिसला, मग ती भरपूर शी पुट्स ऑन लॉट ऑफ मेकअप आणि ती खूप वेल ग्रूम्ड असते. आणि सगळेच बोलतायत, म्हणजे पुरुषही म्हणतायत आणि देर आर सम विमेन ऑल्सो जे बोलतायत की तिला काय प्रमोशन मिळणारच होतं. सो हा सगळा तिचं ऐकून म्हणजे इट मेड मी थिंक की कसं बघितलं जातंय बायकांकडे करिअर मध्ये. सी, आपल्या प्रोफेशन्स मध्ये आपल्यालाही खूप वेगवेगळे अनुभव येतात आणि लोकांना म्हणजे आपल्याला पण येतात अनुभव की तुला टिपिकली जाणवत असेल की न्यूट्रिशनिस्ट ना, माझ्या बायकोला सांगा काय. आणि सगळं डिपार्टमेंट बायकांना असंही होतं. पण तुम्हाला खायचंय, तुम्ही पण ऐका, असं तुला होत असेल ना. मी सांगते पण आय नो. सो काही करिअर्समध्ये ठीक आहे, इथे बायका पुढे जाणार गृहीतच आहे, पण काही करिअर्समध्ये दे हॅव टू रिअली स्ट्रगल, मेक देअर मार्क. म्हणजे आता तू बघ ना, आपण आजूबाजूला आपल्या बघतोय सध्या बँकिंगमध्ये तू नोटीस केलं का किती हाय लेवल्सला बायका आहेत. म्हणजे SBIच्या ज्या चेअरपर्सन आहेत, अरुंधती भट्टाचार्य आय थिंक त्या आहेत. ऍक्सिस बँकेच्या MD फिमेल आहेत, शिखा शर्मा म्हणून. सो खूप मोठ्या मोठ्या बायका अशा हाय पोझिशन. आणि आपल्याकडे आता गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा 11 युनियन मिनिस्टर्स आहेत की ज्या बायका फिमेल आहेत. आणि उपसरपंच, सरपंच म्हणजे ग्रामपंचायत लेवलवर सुद्धा बायका काम करतात. हो, ते तर म्हणजे देर इज अ कोटा ऑल्सो डेफिनेटली. पण म्हणजे मला कॉर्पोरेटमध्ये वाटतं की पेप्सीच्या ज्या CEO आहेत, इंद्रा नुरी म्हणा, किंवा आता तुला FMCच्या ज्या हेड आहेत त्या सुद्धा फिमेल आहेत. सो आणि आय नो तुझ्या स्मृती इराणी, युअर फेवरेट, शी इज देअर. निर्मला सीतारामन तर आपल्या फायनान्स मिनिस्टर आहेत. सो इतके एक्झाम्पल्स आहेत ना की जिथे बायकांनी स्वतःचा मार्क एस्टॅब्लिश केलाय. आणि आपली कविता म्हणजे IVM पॉडकास्टची को फाउंडर, ती सुद्धा एक
हो, उदाहरण आहे. उदाहरण आहे यु नो की डुईंग ग्रेट इन देअर करिअर, हा अशी खूप उदाहरणं आहेत. आय नो, पण तरीही थोडंसं असं बघितलं जातंय ना बायकांकडे की हा त्या अपॉर्च्युनिटी मिळाली की थोडंसं यु नो दे आर रिअली टेकिंग इट, आणि मग थोडेसे ते पुरुष जे मागे पडतात त्यांनाही थोडंसं इन्सिक्युअर होत असणार आहे. आणि मग प्रत्येक ठिकाणी कम्पॅरिझन असते ना, की मग ही काम म्हणजे क्वालिटी वाईज, कामाच्या क्वालिटी वाईज पण कम्पॅरिझन आहे, आणि थोडंसं पर्सनॅलिटी किंवा जेंडर वाईज पण. मग त्याच्यामध्ये कुठेतरी थोडासा बेनिफिट मिळतोय का असं पुरुषांच्या मनामध्ये असेल. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही नक्की असेलच, पण कुठेतरी थोडासा असेल, म्हणूनच ही कमेंट येते की ती बाई आहे म्हणून तिला प्रमोशन मिळालंय, असं आहे थोडं. तू बघितलं का आपल्या समाजामध्ये ना दिस की हा लग्न झालं आणि मग इफ द हजबंड वाईफ त्यांनी जर ठरवलं की आता आपण सेपरेट राहूया, तर मग सगळी नातेवाईकांमध्ये वगैरे कुजबूज होते की हिनी घर फोडलं, आई वडिलांपासून लांब केलं. 100%. म्हणजे मला कॉलेजमध्ये असताना आठवतं, माझी मैत्रीण आणि मी, आम्हाला एक फिश पॉन्ड पडलं. तुला आठवत असेल ना फिश पॉन्ड? खूप खूप जास्त. तर आम्हाला पडलं होतं की ज्या घरच्या होतील ह्या दोघी सुना, त्या घरची भांडी वाजतील खणाखणा. म्हणजे आम्ही इतक्या काही भांडकुदळ नव्हतो, आम्ही अशा घरात गेल्यानंतर लगेच भांडणच करणार होतो. आणि हे कोण असतात, म्हणजे मुलं असतात हे फिश पॉन्ड्स करणारे का मुली असतात? मुली पण असतील, आय एम शुअर मुली पण असतील ज्यांना आमच्याविषयी काहीतरी वाटत असेल. पण आय नो खूप टिपिकली असं ब्लेम केलं जातं मुलींना. स्पेशल माझ्या सासूबाईंचा एक किस्सा सांगते. त्या अशा मला म्हणायच्या बरं का की तू आलीस आणि सगळ्या पद्धती आमच्या तू बदलून तुझ्या पद्धतीने करून टाकल्यास बरं का. म्हणजे द वे यु नो, आता त्यांनी एक तर आल्या आल्या सगळं माझ्यावर सोडून दिलं की आता तू कर तुझ्या पद्धतीने, आणि मग नंतर असं वन फाईन डे शी सेइंग की तू आलीस आणि सगळं तुझ्या पद्धतीने तू सुरू केलंस वगैरे वगैरे. तर मी म्हणलं ठीक आहे, मग तुमच्या पद्धतीने करूया, जाऊ दे तुझ्याच पद्धती बऱ्यात असं. हवे तो ऍक्सेप्टन्स होता. हो, पण ते असं हळूच नंतर आलं. पण शी वॉज लाईक हा मग हे सगळं अपर्णाने खूप बदललंय आल्यानंतर असं. म्हणजे त्यांना असं कुठेतरी कौतुक पण होतं की आय टूक चार्ज ऑफ एव्हरीथिंग, पण कुठेतरी असं होतं की हा हिनी खूप आपले म्हणजे टिपिकल ज्या गोष्टी घरात चालायच्या त्याला एकदम वळणच लावलंय वेगळं, आणि थोडंसं त्यांना त्याच्याबद्दल सुनेमुळे बदलाचे वारे वाहतात. असं झालं त्यांना. पण आता परत वेगळीकडे वारं वाहूयात म्हटलं तर नको म्हणलंय, हे बरं चाललंय, हवा चांगली आहे, खेळतीये हवा. करेक्ट. सो खूप फनी. पण आय नो असं आणि म्हणजे आता हे स्टेरिओटाईप व्हायचं कारण पण असं असेल की काही घटना घडत गेल्या असतील. म्हणजे तू आता यू आर बिग ऑन मायथॉलॉजी, तू मायथॉलॉजी मधले कितीतरी नमुने शोधू शकते. म्हणजे मी तुला सांगू शकते अगं की सगळ्यांना रामायण किंवा महाभारत ह्याच्याबद्दल विचार करताना म्हणतात की ते एका स्त्रीमुळे झालं. हो, एका म्हणजे अनेक स्त्रियांमुळे झालं. म्हणजे रामायण हे कैकेयीमुळे झालं, मग नंतर ते सीतेमुळे झालं. सीतेला पळवलं, सीतेला रावणाला मारावं लागलं. बरोबर. आणि महाभारतामध्ये तर अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्यांच्यामुळे सुरुवात आपण गंगापासून करूयात की जिनी तिच्या 7 मुलांना आधी म्हणजे पाण्यात अर्पण केलं आणि फक्त भीष्माला ठेवलं. तिथपासून जी सुरुवात आहे ती सत्यवती म्हणजे मत्स्यगंधा, आणि मग पुढे जाऊन अंबा, अंबलिका, शिखंडी यांची सगळ्यांची उदाहरणं. द्रौपदी बद्दल तर असं म्हणजे आहे ना की तिला ते वस्त्रहरण झालं तर शी वेंट इन टू दिस रेज आणि इतका बदला लुंगी टाईप, आणि मग शी काइंड ऑफ मोटिवेटेड एव्हरीवन. सो ते अन्यायाच्या विरुद्ध जागर करायला प्रवृत्त केलं असंही. किंवा पर्सनल तिचा खूप इगो हर्ट झाला आणि शी सेड की नाही हे मला पाहिजे याचा रिवेंज. करेक्ट. पण आय नो देर आर सो मेनी स्टोरीज. देर इज दिस सेइंग ऑल्सो ना की 3 Ws ज्यांच्यामुळे वॉर्स होतात. वन इज वुमन ऑफकोर्स, दुसरं वॉटर आणि वेल्थ. सो आपण जर हिस्ट्री पाहिली वर्ल्ड, आपलीच नाही म्हणजे भारतातलीच नाही पण ग्रीक पण, म्हणजे ट्रॉय पडलं, ट्रॉयचं कारण पण हेलेनाच होती, म्हणजे परत एक स्त्रीच होती. ती आवडली म्हणून तिच्यासाठी ते युद्ध झालं आणि मग त्याच्यामध्ये सगळे पुढचे सगळा नरसंहार झाला. बरोबर. पण सी ना, म्हणजे इव्होल्युशन कडे जर आपण नीट बघितलं तर फिमेल आणि
मेल, मॅस्क्युलिनिटी आणि फेमिनिटी ह्या दोन गोष्टी असल्यामुळे केवढी विविधता आहे. आणि काय काय केलं असतं आपण जर रामायण महाभारत नसतं तर देयर इज सो मच ऑफ एंटरटेनमेंट बिकॉज असं म्हणतात ना ग की जेव्हा म्हणजे तुला सगळ्या मुलांचा आवडीचा डायलॉग माहिती असेल ना मुलींबद्दलचा की चला जरा हिरवळ बघायला जाऊयात. हो, म्हणजे किंवा कट्ट्यावर बसून फुलपाखरं बघूया. हा, आय रिमेंबर ह्याच्यावर तर मला आठवण झाली की आपण असं पूर्वीच्या आपल्या क्लिनिकमध्ये आलो सकाळी की सगळे म्हणायचे हा आली फुलपाखरं, आता बसतील इकडे तिकडे आणि जात. पण दॅट इज सो ऑफेन्सिव्ह ॲट टाइम्स. आपण घेतो जोकिंगली असल्यासारखं होतं. स्त्री असेल तर ते पटकन त्याला उठाव मिळतो त्या गोष्टीला. आय नो, म्हणजे यू कॅन टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे ऑल्सो की ओके सो आज मी छान दिसतेय असं घेऊन आपण ते घेऊ शकतो. पण आय नो खूप ऑब्जेक्टिफिकेशन चालतं. तू बघ ना रिसेप्शनवर ती अशी एकदम बऱ्याच ठिकाणी दिसते. म्हणजे की हा अशी गोड मुलगी असते किंवा गुड लुकिंग मुलींना वाव मिळतो. असं प्रमोशन जास्त फटाफट मिळतात किंवा त्यांना जास्त पुढे ठेवलं जातं जिथे लोकांच्या समोर जायचं असेल. काय काय कारण आहे, तुला काय वाटतं असं का केलं जात असेल? थोडंसं कनेक्ट व्हायला सोपं जात असेल का? हा, सो दॅट्स अ पॉझिटिव्ह थिंग राईट. बऱ्याचदा एम्पथी एक्सप्रेस करण्याची टेंडन्सी बायकांमध्ये किंवा इव्हन द फिमेल व्हॉइस कॅन बी सो सुदिंग ना. म्हणून तर टेलिकॉलर्स हे नेहमी बायका असतात. येस. म्हणजे त्यांची अपेक्षा आहे की आता ही फिमेल करते कॉल तर आपण थोडं तरी ऐकून घेऊ. एखादा लगेच पुरुषाचा आवाज असेल तर पटकन ठेवून दिला जाईल म्हणून ते आय थिंक इट्स अ मार्केटिंग आणि सेल्स स्ट्रॅटेजी असंही बघू शकतो. पण ऑफकोर्स गोष्टी बदलतायत आता. तू बघितलं कितीतरी फ्लाईट अटेंडंट्स मेल असतात हल्ली किंवा देर इज दिस होल इंडस्ट्री, हेअर मेकअप इंडस्ट्री. आय थिंक इवन बिफोर ऑल्सो दे डॉमिनेटेड दॅट. पण आता असे आपल्या घराजवळचं स्पा किंवा द वन हू कट्स माय हेअर इज ऑल्सो अ मॅन. हा, सो आता खूप ते कॉमन झालंय आणि ते असं टिपिकल टाईप मधनं हळूहळू आपण बाहेर पडतोय. अगं परवा दिवशी मी त्या एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे एक आपल्या कॅबिनेट मिनिस्टर आला होता. तर बायकांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे का अजून जास्तीचं किंवा अजून त्यांना काय सपोर्ट मिळाला पाहिजे लॉच्या तर्फे असं डिस्कशन चाललं होतं. त्यावेळेस त्यांनी एक मुद्दा केला, मला तो खूप आवडला की बायकांनी फक्त FMCG म्हणजे पार्लर, लोणची, पापड ह्याच्यातच गुंतून न पडता त्याच्या पलीकडची करिअर्स अजून थोडी एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे. आणि रिझर्वेशनची काही गरजच नाही, कारण रिझर्वेशन कशासाठी आहे तर फक्त एंट्री येते, पण त्याच्यानंतरचं जे काही आहे ते फक्त क्वालिटीवर आहे. आणि प्रमोशन इट्स ऑन कॅलिबर, नॉट ऑन जेंडर. बरोबर. तू तो पिक्चर आठवतोय तुला, देऊळ? त्याच्यामध्ये ती फिमेल सरपंच असते आणि तिला ऍक्च्युली तिच्याकडे ते लिडरशिप स्किल्स नसतात, काही म्हणजे ऍक्च्युली शी इज शोन टू बी स्ट्रगलिंग इन हर रोल. आणि ते असा कोटा असतो ना की इकडे म्हणजे फिमेलच कॅन्डिडेट्स. तू आत्ताचा 10वी बघितलास का? त्या 10वीमध्ये अभिषेक बच्चन असतो आणि तो काहीतरी केसमध्ये आत जातो आणि त्याची पहिल्यांदा बायको अशी दाखवली, ती नम्रित कौर आहे आणि ती अशी एकदम घुंगट घेतलेली आणि नंतर ती अशी डॅशिंग होते. तिला ते मुख्यमंत्री CM करतात आणि मग ती म्हणजे त्याला अजून कसं आतमध्येच ठेवते ह्याच्यासाठी पण प्रयत्न करते. सो पण आय नो राजकारणी लोक असं करतात. म्हणजे त्याच्यात असं असतं ना की somebody else will rule, म्हणजे जो खरा उमेदवार असतो त्यालाच रूल करायचं असतं. पण ऍक्च्युली तिथे बोलविता धनी कोणीतरी वेगळा, कारण तिथे अलाउडच नाहीयेत मेन कॅन्डिडेट्स असं. पण ऍक्च्युली स्वतःहून जर बायका पुढे आल्या की येस आय हॅव दिस क्वालिटी की मला सोशली काहीतरी चेंज घडवायचं आहे, माझ्याकडे ते स्किल आहे, लिडरशिप स्किल आहे, बोलता येतं. बेसिकली इट्स ऑल अबाउट हाऊ यू म्हणजे हाऊ यू कम्युनिकेट आणि कनेक्ट, ह्याच्यावरच सगळं डिपेंड आहे. तर ते करता येणाऱ्या बायका जर स्वतःहून पुढे आल्या की मला आवडेल पॉलिटिक्समध्ये हे करायला, तर आय थिंक असं होणार नाही ना. पण थोडी थ्रेट पण असते ना मग लगेच. म्हणजे जर पुरुष नेता असेल तर त्याला थोडीशी भीती असते की अरे आपलं कुठेतरी वजन कमी होतंय का, आणि ही स्त्री नेता आहे आणि तिचा जनसंपर्क जास्त आहे आपल्यापेक्षा. कुठेतरी थ्रेट, लेट देम कम्पीट ना. द वन हु इज
कॅलिबर मग ते अशी कमेंट पास करतात. त्यावेळेस अशी कमेंट येते कुठेतरी की रे हा ही स्त्री आहे म्हणून हिला जास्त वेटेज मिळतंय किंवा हिला जास्त लोक तिच्यावर प्रेम करतायत, असं कुठेतरी होत असेल. पण लेट देम फाईट ना, मग त्यांना त्यांच्यात स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवू दे. लेट देम कनेक्ट मोर विथ पीपल, लेट देम डू दॅट फेअर फायटिंग ना. पण बायकांनी जर स्वतःच पुढे येऊन की हा मला आय डोंट माइंड, माझा एवढा कनेक्ट आहे सोसायटीमध्ये, मी एवढं काम केलंय, सोशल काही कामं केलेल्या इतक्या बायका आहेत, जर त्यांनी रिअली मनावर घेऊन जर त्यांनी पॉलिटिक्सकडे करिअर म्हणून बघितलं तर आता कितीतरी चांगले प्रोग्राम्स पण आहेत. पॉलिटिकल सायन्सवर डिग्रीज आहेत, मास्टर्स डिग्रीज आहेत. सो खरंच त्याच्यात मुलींनी पडायला पाहिजे, सो दॅट हा जो सगळा प्रकार चालतो की आता मला नाही इथे उभं राहतायत तू उभी राहा असं करून बायकांना उभं केलं जातं, त्याच्यापेक्षा नक्कीच चांगलं कॅलिबर असलेल्या मुली पुढे येतील. आता माझ्या नवऱ्याचं, सो ही बिलॉंग्स टू अ कॉर्पोरेट, म्हणजे तो IT मध्ये आहे, तर त्यांच्या कंपनीमध्ये कसं असतं 30% फिमेल मेंटेन झाला पाहिजे रेशो कंपल्सरी. सो त्याला असं काही पोझिशन्ससाठी ना त्यांच्याकडे असं असतं की इथे फिमेल कॅन्डिडेटच तुम्ही घ्या असं. पण नेमकी ते जे कॉम्बिनेशन असतं किंवा ते स्किल असतं त्याच्यासाठी त्यावेळेला येत नाहीत तसे इंटरव्ह्यूजला मुली, आणि मग बट देर इज दिस कंपल्शन की मुलीचं घ्यायच्या या जेंडर बेसवरच सिलेक्शन, कारण त्यांना तो नंबर, ऍक्च्युली त्यांना नंबर चांगला ठेवायचा, विच इज अ गुड थिंग. पण हे कंपल्शन जेव्हा येतं ना की आता इथे जो योग्य असेल तो माणूस घ्या, लेट इट बी मेल फिमेल डझंट मॅटर, त्यावेळेला ते प्रेशर असतं या लोकांवर की नाही फिमेलच पाहिजे, मग इकडे शोधाशोध करत असतात. पण आपल्याकडे बायकांची टेंडन्सी थोडी अशी पण असते ना, फार फार पटापट चेंज पण करत नाहीत जॉब्स, त्यांना दे आर हॅपी, कम्फर्ट झोन. त्यामुळे नेमकी त्यांना असे मिळत नाहीत त्यावेळेला कॅन्डिडेट्स, आणि खूप फ्रस्ट्रेशन असतं. तो ते पण मी बऱ्याचदा ऐकते, म्हणजे नॉट ओनली इन गव्हर्नमेंट किंवा या सेक्टरमध्ये नाही, पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण असं होतं बऱ्याचदा. सो आय डोंट नो काय त्याच्यावर सोल्युशन आहे, पण हा टसल केव्हापासून चाललाय, मेल फिमेल आणि डॉमिनेशन आणि हे सगळं चाललंय, आणि थोडं आता त्याचं स्वरूप बदललं असेल पण इट्स स्टील देअर. आणि कुठेतरी हाच विचार आहे म्हणजे मनामध्ये की क्वालिटीला बाहेर म्हणजे थोडंसं ओव्हरलुक करून फक्त जेंडरमुळेच तिला पुढे जायला मिळतंय का, असा कुठेतरी एक प्रश्न आहेच मनामध्ये. किंवा जर तिने ठरवलं मागे राहायचं तर मागे राहता येतंय का, हा पण एक वेगळा त्याचा अँगल आहे. आणि आय थिंक दॅट इज गोइंग टू बी अ इंटरेस्टिंग डिस्कशन की करिअरमध्ये बायका त्यांचं फिमेल कार्ड वापरून पुढे जातात का किंवा ठरवून मागे राहतात का. सो हे डिस्कशन आपण कंटिन्यू करूया, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि भेटूया परत. 2 बायका गप्पा ऐका. वेलकम बॅक. तुम्ही ऐकताय 2 बायका गप्पा ऐका. आज आपण खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलतोय की एखाद्या बाईला असं ऐकायला लागतं की तिला प्रमोशन काय मिळणारच होतं, आणि त्या विषयावर आम्ही बोलायला सुरुवात केली कारण एक केस अशी आलेली होती माझ्याकडे. मग वी टॉक्ड अबाउट लिटल बिट अबाउट रिझर्वेशन्स किंवा जे ऑब्जेक्टिफिकेशन होतं बायकांच्या बाबतीमध्ये, व्हॉट वी हॅव सीन आमच्या करिअर्समध्ये. असं खूप इंटरेस्टिंग डिस्कशन चाललंय. आणि बिफोर ब्रेक आपण बोलत होतो अवंती की बायकांना त्यांचं फिमेल कार्ड वापरून करिअरमध्ये पुढे जायला किंवा जर त्यांना वाटतंय की नाही थोडं मागे राहायचंय त्याच्यासाठी त्यांना हे कार्ड वापरता येतं का, आणि त्या वापरतात का? हो, नक्कीच वापरतात. माझं उदाहरण मी सांगते की मी डिसिजन घेतला की मी एक स्त्री आहे आणि मला माझं करिअर थोडंसं कमी करून मला माझ्या मुलींकडे जास्त वेळ देता, तर मी ते केलं आणि आय एम व्हेरी हॅपी विथ माय डिसिजन. बरोबर. सो सकाळी 4 तास क्लिनिक आणि नंतर पूर्ण वेळ मुलींकडे असं मी देते, आणि मला त्याच्यात काही गैर नाही वाटत. म्हणजे आपण दोन्ही बॅलन्स करतोय, आपल्याला जे आवडतंय ते आपण करतोय. पण बरेच वेळा ना आपण, तुला असं जाणवलं असेल की काही बायका मुद्दामून त्यांचं ते शी कार्ड प्ले करतात आणि त्या जातात आणि मग दे माइट गेट व्हॉट दे वॉन्ट ऑर व्हॉट दे डिझायर, असं होतं बरेच वेळा. तू असं बघितलंस का तुझ्याकडे एखादी अशी केस की जिला असं थोडंसं झालंय की मी कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने ते साम दाम दंडभेद वापरून ते मिळवेनच अशी?
थोडंसं काय होतं बघ ना, आपण ना सोशली किंवा कल्चरली फिमेल इज अ वीकर जेंडर असं बघितलं गेलंय. सो काही बायकांना असं झालंय की त्यांना पहिल्यापासून नाही तू मुलगी आहेस हे करू नको, भावाला प्रायोरिटी दिली गेली असेल किंवा त्यांना असं थोडंसं दाबलं गेलं. मग त्यातनं ज्या फिमेल म्हणजे ज्यांना असं माहितीये की माझ्यात भरपूर कॅलिबर आहे आणि मला मुलगी म्हणून सारखं दाबलं जातं, आता मी याच्यावर नाही मी हे ऐकून घेणार आणि आय रिअली वॉन्ट टू प्रूव्ह माय सेल्फ. मग त्यांनी जे काही त्यांच्याकडे ऍसेट्स इज अ बॅड नॉट अप्रोप्रिएट वर्ड पण जे काही त्यांच्याकडे आहे त्या दे आर मेकिंग मोस्ट ऑफ इट. आणि तू बघ प्रत्येकाला माहितीये, मग मुलं नाही का त्यांचं मेल कार्ड वापरते, दे आर ऑल्सो युझिंग. सो आय हॅव सीन, जेव्हा IT मध्ये मी होते मी बघितलं की रात्री उशिरापर्यंत बिंदास मुलं थांबू शकायचे. त्यामुळे सगळे महत्वाचे डिसिजन्स उशिरा घेतली जायची जेव्हा मुली ऑलरेडी गेलेल्या आहेत घरी किंवा पार्टीजना वगैरे भेटल्यानंतर डिस्कशन्स अगदी कामासंबंधी व्हायची. म्हणजे असं खूपदा झालेलं आहे की दुसऱ्या दिवशी एकदम कळतं की अरे ह्याला हे मिळालं कारण हे सगळेजण बॉस सकट काल गेले होते. सो इव्हन दे प्ले दॅट कार्ड. मग मुली पण प्ले करतात. आणि थोडासा एक थॉट प्रोसेस मला काय दिसते माहिती का बायकांमध्ये की आय डोंट हॅव इनफ टाइम इन माय हँड. हा एक खूप मोठी गोष्ट. म्हणजे सगळ्या मुलींना माहिती असतं की लग्न होणार आहे, सणवार असणार आहेत, मग बाळ होणार आहे, मग बाळाच्या आधीचा 1 महिना, नंतरचं 1 वर्ष हे मला द्यावंच लागणार आहे. आणि दे वॉन्ट टू डू दॅट, राईट. त्यांना ते करायचं पण आहे. मग माझ्याकडे जी अपॉर्च्युनिटी आहे, जो वेळ आहे आणि जे काही माझ्याकडे आहे ते वापरून इफ आय ट्राय टू गो अहेड, इज दॅट रिअली रॉंग, असा त्यांचा प्रश्न आहे. आणि मग पण आणि कसं होतं माहिती का, बऱ्याच ठिकाणी मुलीच मुलींना मागे खेचताना दिसतात. मग दे हॅव टू रिअली पुश हार्ड असंही होतं. आणि मग या सगळ्या प्रकारामध्ये असं दिसून येतं की दे आर युझिंग देअर फिमेल कार्ड असं दिसून येतं. पण आय नो सो मेनी विमेन की जेव्हा त्यांना माहिती होतं की हे कपल ऑफ इयर्स माझे खरंच फ्री असणारे, दे हॅव गिव्हन देअर 101% टू द करिअर. आणि जेव्हा लाईक माझी एक मैत्रीण आहे, तिने खूप कष्टाने तिचं करिअर घडवलं आणि असंच म्हणजे खूप रिबेलियसली ती पुढे जात राहिली. आय डोंट नो वेदर शी युज्ड दॅट शी कार्ड, पण ती खूप प्रगती करत होती. आणि 10वी मध्ये तिने इतका मोठा सेटबॅक घेतला तिच्या मुलीच्या 10वी मध्ये. दॅट टिपिकल. म्हणजे तिने असं की नाही मला नाही लीड करायचे आहेत मोठे प्रोजेक्ट्स. तिने 1 वर्षाचा असा प्रचंड मोठा गॅप घेतला. सो हे दोन्ही बायका करू शकतात की जेव्हा हवं तेव्हा स्वतःला खूप पुढे ठेवून रेटू शकतात किंवा जेव्हा हवं तेव्हा त्या स्वतःला पुलबॅक पण करू शकतात. आणि सो मी तिला खूपदा असं विचारलं की तुला तो रिग्रेट होत नाही का की यू आर नॉट लीडिंग. तिच्या हाताखाली 15-20 लोक असायची. यू आर नॉट लीडिंग, यू आर नॉट गेटिंग दॅट वर्क सॅटिस्फॅक्शन. तर ती म्हणायची नाही ठीक आहे आता हे माझ्या. आणि हा डिसिजन तिने मुलीला विचारून घेतला, डू यू रिअली नीड मी. आणि तिची मुलगी म्हणली हो. अगेन अ फिमेल. सो दॅट कुड, सो अगेन अ लेसन लर्न मे बी तिच्यासाठी पण आहे या सगळ्यामध्ये. आणि असंच आपण शिकत जातो ना सोशली, कसं एक स्त्री म्हणून कसं. इट्स इंटरेस्टिंग. पण असं हे दोन्ही होतंय. आणि मला कुठेतरी काय वाटतं माहिती का की बायकांनीच तरी असं नाही म्हणलं पाहिजे की तिने तिचं शी कार्ड वापरून स्वतःला पुश केलं. अगदी. पण अगं ते खूप जास्त प्रॉमिनंटली समोर येत असेल सारखं तर मे बी होत असेल. पण अदरवाईज हे सगळं कॅलिबर आणि तुमच्या स्वतःचं वाहून घेणं खऱ्या गोष्टी ते पण आहे. एक नॅचरल आपला इन्स्टिंक्ट आहे बाई म्हणून की आपण हे करतो. आणि कधी कधी ना बऱ्याचदा गॉसिप्स बायका स्टार्ट करतात आणि बॉईज जस्ट प्ले ऑन दॅट. म्हणजे ते स्वतःची मजा करून घेतात आणि ते थोडंसं असं होतं. पण थोडंसं वी नीड टू बी सेन्सिटिव्ह टुवर्ड्स द अदर वुमन. म्हणजे आपण काय बघतोय तिच्याकडे, कसं बघतोय, थोडंसं वी नीड टू बी केअरफुल व्हेन दॅट कम्स, राईट. आता गंमत तुला माहितीये ना अवंती, सगळं हे ऑफलाईन ऑफिसेस सुरू झालेत. खूप साऱ्या कंपन्यांनी आता हळूहळू आधी 3 दिवस या पायघड्या घातल्या, रिनोव्हेशन्स केले त्यांच्या ऑफिसेसचे की प्लीज आता यायला लागा ऑफिसमध्ये. पण इतक्या बायका कम्फर्ट झोन मध्ये गेलेल्या आहेत की वर्क फ्रॉम होम वर्क्स फॉर मी. म्हणजे आय नो लेडी जिनी जेव्हा कंपल्शन केलं ऑफिसने की आता या, तिने जॉब बदलून टाकला आणि
आणि शी गॉट अ जॉब जो वर्क फ्रॉम होमच असणार आहे, कारण त्यांना असं वाटतं की आय कॅन बॅलन्स म्हणजे घर, मुलं, मुलांच्या वेळा, स्वयंपाक आणि व्हरायटी ऑफ फूड. हा, आणि वर्क फ्रॉम होम वर्क्स असं त्यांना एकदम आता डोक्यात बसलंय, तर त्या तयार नाही आहेत जायला. माझ्याकडे ना एक पेशंट आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की अवंती, आता मला पूर्ण मेक ओव्हर करायचा आहे आणि तू सांगशील ते मी करीन, कारण का माझी बायको आता वर्क फ्रॉम होम आहे. मी म्हणलं, तुला मेक ओव्हर करायचं आहे, तुझ्या शरीराला गरज आहे आणि तुझ्या बायकोचं काय म्हणजे करेल का? Oh my God. म्हणजे इतकं ते कम्फर्ट आहे. मला असं वाटलं की माझी बायको वर्क फ्रॉम होम आहे, ती सारखी मला बघणार आहे आता, सो मला मेक ओव्हर करायचं. असं काही नाहीये, ती सगळं हातात देणार आहे म्हणून मी करणार. अच्छा, म्हणजे ते जे काय तू लिहून देशील डाएट, आणि म्हणजे आय नो त्याला भरपूर प्रिपरेशन लागतं. यू हॅव टू रिअली कीप इट ऑन युअर फ्रीज डोअर, जे मी केलेलं आहे. तुझा प्लॅन असा सारखा समोर ठेवावा लागतो. सो ही सेइंग की ते सगळं बायको करेल, कारण का आता ती वर्क फ्रॉम होम आहे असं. दॅट्स इंटरेस्टिंग. पण मला प्रश्न असं विचारायचा आहे की डू यू थिंक हे हेल्दी आहे, बायकांनी घरनं काम करत राहणं, जेव्हा आता असं आहे की यू कॅन जॉईन द ऑफिस? मग मला 50-50 वाटतं. म्हणजे बाहेर गेल्यानंतर थोडंसं स्विच ऑन स्विच ऑफ होऊ शकतो आपण, आणि मग म्हणजे आपण तिथे कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण अजून जास्त पद्धतीने, चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. पण जर घरी असू तर मला म्हणजे आय विल प्रेफर दॅट, कारण का थोडंसं मुलांच्यावर पण लक्ष राहतं, घरावर पण लक्ष राहतं. आणि तू घर कोंबडी आहे. हा, मी थोडीशी घर कोंबडी आहे. सो आय विल प्रेफर की मला आवडतं रादर मी घरूनच काउन्सिलिंग करायला. आय विल ऑलवेज प्रेफर. पण दीज विमेन ज्या आयटी मध्ये आहेत, ज्यांचे असे कॉल्स चालू असतात, ज्यांचे महत्वाच्या मीटिंग्स चालू असतात, इंटरनॅशनली त्यांचं चालू असतं, तर मला असं दिसतंय माहिती का की आधी तरी तो एक रुटीन असायचं की रीच ऑफिस बाय 10 आणि लिव्ह बाय 6 आणि देन यू आर डन. पण आता ह्या सगळ्या बायकांना दे आर लाईक लॉगिंग इन अगेन 8 वाजता परत, मग 11 वाजेपर्यंत चालू आहे. सो असं ती लाईन खूप थिन झाली आहे घर आणि ऑफिस मधली, कारण घरातच ऑफिस आहे. आणि थोडीशी ती अपेक्षा पण वाढते ना की वर्क फ्रॉम होम आहे, मग तू काय म्हणजे तुझ्याकडे भरपूर वेळ आहे, मग थोडा जास्त वेळ काम कर असं. म्हणजे तिथे काही ब्रेक घेतले जात नाही आणि थोडासा स्वतःलाही एक गिल्ट असतो की अरे मी वर्क फ्रॉम होम आहे तर आय हॅव टू बी मोर एफिशियंट. आय नो. एक मी मध्ये ना न्यूज पाहिली, US मधली होती ती न्यूज. आय डोंट नो त्यांच्या डेटाला जे काय ते बोलले त्याला काय सपोर्ट आहे मला माहित नाही, बट इट वॉज रिअली इंटरेस्टिंग की ते म्हणत होते की आता ऑफलाईन सगळ्यांना म्हणजे काम चालू सुरू करतोय आपण, पण विमेन आणि पीपल हु आर इन मायनॉरिटीज, ही लोक आर प्रिफरिंग टू स्टे होम. सो द अँकर जो कोण तो न्यूज रीडर होता त्यांनी असा जोक केला की मे बी द ऑफिसेस विल लुक लाईक ऑफिस फ्रॉम द 70s किंवा 60s. जेव्हा ओनली व्हाईट मेन वेअर देअर इन द ऑफिस. सो दॅट्स स्केरी. मला असं वाटतं ते खूप स्केरी आहे. आणि जसं आपण म्हणतो सोशली कनेक्ट करणे आपली नीड आहे, आणि व्हर्च्युअली तुम्ही किती ते करू शकाल. ह्याला एक म्हणजे खूप लोकांना झूम फटीक आला या सगळ्या पिरियडमध्ये, आणि इट्स नॉट द सेम थिंग, हेही लक्षात आलं. नंतर जो आपण जसं तू म्हणली स्विच ऑन स्विच ऑफ, किंवा यू गेट रेडी, यू लिव्ह आणि यू कम बॅक, सो देर इज दॅट रुटीन जे तुम्ही फॉलो करता. थोडंसं मला असं वाटतं की इफ यू कॅन चूज बिटवीन 2 days फ्रॉम होम, 3 days और द अदर वे अराउंड, असं काही ऑफिसेस अलाव करत असतील तर दॅट वुड बी बेटर. एकदम 100% ऑफिसमध्ये किंवा 100% घरी थोडंसं. कारण मला आठवतं लॉकडाऊन मध्ये सगळ्यात पहिली घराबाहेर मी पडले, कारण मला असं व्हायचं की जर मला घरीच बसून सगळं करायचं तर मी केस पण स्वतःचे माझ्या पद्धतीने बांधलेले सकाळी त्याच्यातच ठेवायचे, आणि म्हणजे मी कधीच बॉदर नाही केलं काही बदलून चांगलं घालावं. अँड देन यू डोंट लाईक युअर सेल्फ, दॅट गेटिंग रेडी, थोडंसं पुटिंग ऑन दॅट काजल, लिपस्टिक, थोडंसं यू नीड दॅट गेटिंग. पण आपण म्हणजे म्हणतो ना आपण तयार व्हायचं, तर ते ऑफिसेसमध्ये पण तू बघितलं असेल काही ठिकाणी फॅसिलिटी असते, काही ठिकाणी ते म्हणजे त्यांना लक्षातच येत नाही की ही गरज आहे जिथे फिमेल एम्प्लॉईज आहेत. मला आठवतं मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करायचंय तेव्हा आम्ही राऊंड घ्यायला जायच्या आधी आम्हाला असं वाटायचं की आम्हाला पेशंटनी छान बघावं, म्हणून आम्ही जरा केस वगैरे नीट करून थोडंसं लिपस्टिक लावून वगैरे आम्ही राऊंड घ्यायला जायचो. तर आमचे सर मला ओरडायचे की म्हणजे जे दुसऱ्या डिपार्टमेंटचे होते, तुम्ही कशाला हे करायला पाहिजे, पण म्हणजे
दॅट्स हाऊ वी आर, राईट. म्हणजे फिमेल्स इज ऑल अबाउट हाऊ दे फील अँड हाऊ दे, म्हणजे जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांवर प्रेम दाखवायचं तेव्हा स्वतःवर आधी प्रेम करणं गरजेचं आहे. तर हे थोडंसं कमी पडतं का, की इन्फ्रास्ट्रक्चरच कमी पडतं का हे करताना? आय नो, थोडंसं विमेन सेंट्रिक म्हणायचं, तसं नसतं ना, बऱ्याच ठिकाणी नसतं. कोविडमध्ये तर बापरे, मला आठवतंय की मी एका पोलीस म्हणजे स्त्रीला भेटले होते, तर ती सांगत होते की मॅडम आम्हाला वॉशरूमला पण फॅसिलिटी नाहीये. म्हणजे ज्यांना 12-12 तास ड्युटी आहे त्यांना वॉशरूमची बेसिक फॅसिलिटी नाही. बरोबर. किंवा कोर्टमध्ये वगैरे ज्या बायका आहेत त्यांना किती प्रॉब्लेम होत असतील. आणि ते आय नो, थोडंसं आपण वी नीड टू बी केअरफुल की जर इक्वल नंबरमध्ये किंवा 30% जर बायका आहेत तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तसं फ्रेंडली असायला पाहिजे. आणि तू बघितलं का आपल्या क्लिनिकमध्ये कधी कधी कुणाची तरी मुलं असतात की म्हणजे आज ह्याला डे केअर मध्ये काय सुट्टी मिळाली, मग आता हा लवकर आला, आणि मग दे आर जस्ट रोमिंग अराउंड सगळीकडे. तर मला असं खूप वाटतं की छोटंसं रूम त्यांच्यासाठी सेपरेट आपण ठेवायला पाहिजे, जिथे देर आर कलरिंग, पेन्सिल्स, क्रेयॉन्स, काहीतरी असं असलं पाहिजे. कारण ते असं अगेन तेव्हा त्या बाईला काही ऑप्शन नसतो त्या मुलाला किंवा मुलीला तिकडे बोलवण्यापासून, पण आपल्याकडे ती सोयच नाहीये. सो दे आर जस्ट, मग सगळ्यांना असं ते डोळ्यावर येतं, आज ही हिच्या मुलाला घेऊन आलीये असं अगदी सगळ्यांना होतं, बॉदर पण होतं थोडंसं त्यांच्यामुळे. पण जर आपण ती सोयच ठेवली, कारण आपल्याला दिसतं महिन्याभरात एक 3-4 वेळा मुलं असतात, आरामात असतात आपल्या इथे, मग त्यांची का आपण सोय करत नाही? आणि एवढी जागा असते क्लिनिक्स, हॉस्पिटल्समध्ये किंवा बाकी ऑफिसेसमध्ये पण, तर थोडी ती सोय केली पाहिजे. आणि अगदी तू राईट म्हणलीस की चेंजिंग रूम्स वगैरे नसतात बघ, असं वॉशरूम मध्ये चेंज करणं किती चुकीचं आहे. म्हणजे इट इज अनहायजेनिक फर्स्ट थिंग. आपण एकदा सेपरेट टॉयलेट्स नसतात, म्हणजे फिमेलसाठी वेगळं आणि मेलसाठी वेगळं, हे पण नसतं. म्हणजे आय नो ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येतो. तू बाहेर बघितलं तर आहे बऱ्यापैकी आता चेंजेस आहेत त्यांच्या इथे, आणि दे आर रिअली टेकिंग सॅनिटरी नॅपकिन्सचे ते मशीन्स असतात, ब्रेस्ट फिडिंगची जागा असते. आपण ना थोडं अजून म्हणजे करत नाहीये आपण हे चेंजेस. आणि जर डिसिजन मेकिंग पॉवर आहे बायकांकडे, यु नो, दे आर इन दीज पोझिशन्स की त्या ह्या चेंज आणू शकतात, तर नक्की हा विचार केला जायला पाहिजे की फिमेल एम्प्लॉई काय करेल ह्या सिच्युएशन मध्ये. हा विचार नक्कीच व्हायला पाहिजे. म्हणजे हे एवढे सगळे आपण आज प्रॉब्लेम डिस्कस करतो, हे सगळे ऍक्च्युअली सगळ्या पुरुषांनी पण ऐकले पाहिजेत, म्हणजे मग ते असे कमेंट्स पास नाही करणार की म्हणजे ती बाई तिला प्रमोशन मिळालं. फॉर बोथ जेंडर्स, ऑब्व्हियसली. सो आय एम शुअर पुरुष पण ऐकतात आणि त्यांनाही लक्षात. तुला गंमत सांगते, माझा भाऊ ARI मध्ये ना, तर तो असं म्हणतो की आपल्या इंडियन बायका मागे जे बसतात साडी नेसून एका साईडला, तर तो असा एकदा खूप मला म्हणजे वी वर जस्ट टॉकिंग, तर काय काय चेंजेस केले जातात व्हेकल्समध्ये टू आपली इंडियन नीड प्रमाणे. तर त्याच्यात तो सांगत होता की ते एका साईडला बसणाऱ्या मागे जी बाई बसते तिच्यासाठी ते फुट रेस्ट असतं एका बाजूला, ते असं स्टील करेक्ट. सो दॅट्स लाईक किती विचार केलाय, यु नो, की मागे बसणारी बाई जी साडी नेसलेली असेल तिला बसायला. सो आय वॉज लाईक, पण जर ती बाई बाईक चालवणार असेल साडी नेसून, तर काय तुम्ही प्रोव्हिजन केलीये? सो शक्यच नाही ना, यू कॅन नॉट राईड. पण अजून आपल्याला ते नाही डोक्यात येते की एक बाई बाईक चालवेल, मग ती साडी नेसून पण तिला चालवावीशी वाटेल, काय हरकत आहे, असा विचार नाही होते अजून. वी आर काइंड ऑफ स्टील इन द फेज वेअर वी आर accommodating women rather than inclusion. यु नो, त्या दृष्टीने थोडा चेंज आपल्या मेंटॅलिटी मध्ये. ऍब्सोल्युटली. मला हे तुझं खूप आवडलं की अकोमोडेटिंग जे आहे ते जरा बदलायला पाहिजे. ट्रू. सो म्हणजे काय की थोडंसं त्यांची स्पेस जी आहे ती त्यांना त्यांच्या हक्काची आहे, ती प्रिव्हिलेज नाहीये, हे त्यांना स्वतःला पटलं पाहिजे सगळ्या लोकांना. एक्झॅक्टली. बायकांना पण पटलं पाहिजे की इट इज नॉट प्रिव्हिलेज. आय नो सगळ्यांनाच हे लक्षात आलं की बेसिकली आपण वीकर जेंडर नाही आहोत, आपण डिफरंट जेंडर. वी आर डिफरंट. थोडंसं द वे वी थिंक, द वे वी फील, आणि बायोलॉजिकल डिफरन्सेस पण ऑब्व्हियसली आहेत.
बट दॅट डझंट मेक वन जेंडर वीकर दॅन द अदर. परवा दिवशी ते मी म्हणलं ना तुला, तर आय हर्ड स्मृती इराणी, तर त्या म्हणत होत्या की बाई पण हा काही रोग नाहीये, हा रोग नाहीये, हे जस्ट इट इज देअर, दॅट्स इट. तो काही रोग नाही, आणि तो रोग असल्यासारखं तुम्ही वावरू नका. म्हणजे माझी कंबर दुखते किंवा माझं, हे तुमचे जनरल फिजिओलॉजिकल इश्यूज आहेत, त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. पण मी बाई आहे म्हणून मला त्रास होतोय, हे जे आहे तो काही तुम्ही स्वतःकडे कमीपणा घ्यायची गरज नाही. आय नो, सो ट्रू. मला पण असं, पण मला रोग तर अजिबात वाटत नाही. उलट आय एम सो, म्हणजे मला असं वाटतं आय एम सो हॅपी की आय एम अ वुमन, कारण देर आर सो मेनी ब्युटिफुल थिंग्स विच वी एक्सपिरियन्स बिकॉज वी आर विमेन. Right, being mother is one of them. Yes, absolutely. Privilege. It's a privilege. Correct, I feel. Correct. मस्त. आय थिंक काय सुंदर विषय हा म्हणते. खरंच. आणि असं मला असं वाटतं की सगळ्यांना जवळकीचा वाटणारा किंवा अगदी माझा तुझा आजूबाजूच्या लोकांचा असा विषय हा. अगदी. सो आता बघ ना, आपल्याच घरांमध्ये बघ ना, की तुम्ही तिघी मुली आहात आणि अभिजित एकटा मुलगा आहे, आणि आमच्या घरामध्ये हे तिघं आहेत आणि मी एकटी मुलगी आहे. पण जर आपण बघितलं तर समहाऊ देअर लाईव्स आणि इवन आवर लाईव्स बिकॉज ऑफ देम, आणि देअर लाईव्स बिकॉज ऑफ अस किती इंटरेस्टिंग झाले. जस्ट इमॅजिन की हे त्यांच्या मुलगा असण्यामुळे जे कॅरेक्टरिस्टिक्स ते आणतात घरामध्ये. इट्स अ ब्युटिफुल केमिस्ट्री, आणि इट्स अ बॅलन्स, आणि आपण विन विन कडेच जायला पाहिजे. दॅट्स द थिंग. म्हणजे काय, फेमिनिझम इज नॉट अबाउट त्यांना खाली पाडून पुढे जाईल. That's not what we want. We want them around for sure. बरोबर. ऍक्च्युली हेच आहे की तुम्ही कसं, हाऊ यू आर रेझिंग युअर सन और बॉय, दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही रिस्पेक्ट करणं, तुम्ही सेल्फ डिफेन्स शिकवण्यापेक्षा त्यांनी हे काही करूच नाही, ह्याच्यासाठी काहीतरी करणं किंवा ह्याच्यासाठी काहीतरी समजवणं, हे करणं गरजेचं आहे. पण थोडंसं मला म्हणजे आय नो की हे सांगायला पाहिजे, पण मला आत्ताची जनरेशन ना, बिकॉज दे ग्रू अप सो मच हँड इन हँड, मुलं मुली इतके जास्त म्हणजे ते एकमेकांबरोबर वाढलेत ना. सो असं काही त्यांना सांगायला, अरे मुलींचं असं नसतं, असं माझ्या मुलाला कधीच सांगायला लागत नाही. म्हणजे बिकॉज त्याच्या मैत्रिणी खूप आहेत. म्हणजे मी तरी फक्त मुलींच्या शाळेत वाढले, त्यामुळे मला कॉलेजपर्यंत आय हॅड नो इंटरॅक्शन विथ बॉईज, म्हणजे व्हेरी लिटल इंटरॅक्शन. पण ही मुलं इतकी एकमेकांबरोबर वाढतात ना, आणि त्यांच्या घरात ते त्यांची आई बघतात, आणि दे नो हाऊ टू बी सेन्सिटिव्ह अबाउट गोष्टी काही. त्यामुळे इट्स अ छान कॉम्बिनेशन आहे, आणि आय थिंक दे आर ग्रोईंग अप इन अ ब्युटिफुल एरा, की जिथे ते एकमेकांना छान समजून घेऊन वाढतील आणि मस्त करतील सगळं. आणि क्वालिटीवर म्हणजे फोकस राहील रादर दॅन जेंडर. येस, ऍब्सोल्युटली. मस्त, किती छान. मस्त, खरंच खूप मज्जा आली. आता ह्या विषयावर मला एकदम असं वाटतंय आणि सुचतंय की आता आपण थोडंसं बायकांच्यासाठीच्या काही हेल्दी टिप्स सांगाव्याशा मला वाटतं. म्हणजे तर पहिली गोष्ट म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा स्त्रियांना त्यांच्या वेळा सांभाळता येत नाहीत. की म्हणजे नवरा यायचा आहे म्हणून त्या रात्री 10 वाजेपर्यंत वाट बघत बसले, आणि त्यांचं जेवण 7चं किंवा 7:30चं अपेक्षित आहे ते होणार नाही. तर शक्यतो जेवणाच्या वेळा पाळायच्या आहेत. बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लेफ्ट ओव्हर फूड, जे आपल्या घरामध्ये शिळं अन्न असतं ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजला ना कोलेस्ट्रॉल वाढणार आहे ना शुगर लेवल वाढणार आहे, पण डोंट डम्प इनसाइड युअर सेल्फ, बिकॉज मुलाच्या ताटात काहीतरी राहिलंय, मी खाते, मग थोडंसं उरलंय, मग मी संपवूनच टाकते. हे न करता स्वतःच्या शरीराचा थोडासा रिस्पेक्ट करायचा आहे. बरोबर आहे. सो दॅट यू विल नॉट हॅव एनी लाईफस्टाईल डिसीजेस इन फ्युचर. ट्रू. या 2 छोट्या टिप्स आहेत. खूप इम्पॉर्टंट. म्हणजे तुझं म्हणणं मला कळलंय की शिळं उरलं तर ते सगळ्यांना दुसऱ्या दिवशी खायला घालायचं, पण आपण एकटीने नाही खायचं. मग त्याच्यात काहीतरी इनोव्हेटिव्ह आहे ना, त्याला तू सांगतेस कसं तुम्ही इंटरेस्टिंग बनवू शकता उरलेल्या अन्नाला, पण फक्त ते थोडंच तर मीच खाऊन संपवते. इट्स अ बॅड, ऍब्सोल्युटली बॅड आयडिया.
आणि वेळा पाळा. म्हणजे माझा नवरा उशिरा येतोय, माझा मुलगा उशिरा येतोय, मी वाट बघत बसले. आय ऑलवेज आस्क माय पेशंट्स की ज्या बायका येतात माझ्याकडे त्यांना सांगते तुम्ही कंपनी द्या. तुमच्या कंपनीचा इम्पॉर्टन्स आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर खाण्याला इम्पॉर्टन्स आहे. दिस इज नाईस. तुम्ही त्यांच्याबरोबर बसा, सोबत बसा, बरोबर, पण तुम्ही खाऊ नका. तुम्ही 7ला उरकून तुम्ही तुमचं जेवण वेळेवर उरकून घ्या. दॅट्स गुड गुड गुड. आणि सिमिलर लाईन्सवर माझी पण टिप ऑफ द डे आहे. सो बेसिकली मला थोडंसं वर्क लाईफ बॅलन्स जे बायकांना साधायचं असतं की मला बॅलन्स करायचं, आता हे ऑफलाईन करा, ऑनलाईन करा. सो तू इमॅजिन कर की आपण योगा तू करतेस योग, तर आपल्याला एका पायावर जेव्हा उभं राहायचं असतं तेव्हा आपण काय करतो, समोर एखादी गोष्ट धरतो ज्याच्यावर फोकस करतो. म्हणजे एखादं पान समोर किंवा काहीतरी असं की त्याच्यावर बघत राहायचं. सो आपोआप फोकस होतो आणि मग आपण तो होल्ड करू शकतो ती पोझिशन. राईट, ही टिपिकल ट्रिक आहे, सगळे तेच सांगतात. सो मला असं वाटतं इव्हन आपल्या वर्क लाईफ बॅलन्स मध्ये पण तेच केलं पाहिजे की जे समोर आहे, जर मी घरात आहे आणि मी माझ्या मुलांबरोबर आहे, आय जस्ट हॅव टू फोकस ऑन दॅट, तर तो बॅलन्स नीट साधला जाईल. जर मी ऑफिसमध्ये आहे तर मग आता घरी गेल्यावर काय करायचं किंवा घरी काय चाललंय किंवा मुलांचं काय चाललंय असा विचार न करता जे समोर आहे त्याच्यावरती जर आपण फोकस करू शकलो तर हा बॅलन्स म्हणजे जिथे आहे तिथे 100% देणे. आणि मग आपल्याला लक्षात येतं की आपोआपच क्वालिटी गोष्टी होत आहेत आणि जिथे मी आहे तिथे माझं पूर्ण लक्ष असतं, त्यामुळे कामाची क्वालिटी अर्थातच सुधारते आणि इट्स अ विन विन सिच्युएशन. आपलं दोन्ही चांगलं साधतं. खूप सो दॅट्स द टिप फ्रॉम माय साइड. डेफिनेटली फॉलो दिस. येस, मस्त मजा आली. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग होता आणि आय एम शुअर सगळ्या बायकांनी आणि पुरुषांनी ऐकलेला असणार आहे. अगदीच. सो लिसनर्स, वेळ कुठे गेला कळलाच नाही. आता आजच्या गप्पांना देऊयात फुल स्टॉप. होप तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल आणि काहीतरी टेक अवे नक्कीच मिळाला असेल. तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकता आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक हँडल IVM पॉडकास्ट वरती, आणि आम्ही दोघी सुद्धा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आहोत. लवकरच भेटू नवीन विषयावर दिलखुलास गप्पा मारायला पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हा पॉडकास्ट ऐकायला विसरू नका. दर बुधवारी IVM पॉडकास्ट ऍप, वेबसाईट आणि इतर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्सवर. 2 बायका गप्पा ऐका.